मुलगीच होती, ती सुद्धा आपल्या देशाची एक मुलगीच होती. आजी, या घ्या तुमच्या गोळ्या औषधे. तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, तुमचं वय वाढत चाललं आहे. तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेत जा. अगं भास्कर, किती काम करशील? आराम कर थोडा वेळ. अगं पण बेड नंबर 5 वरील पेशंटचे बीपी चेक करायचे आहे. अगं ते तर होतच नाही. 36 तास ड्युटी केल्यावर तू थोडा तरी वेळ आराम करू शकतेस ना. तू आराम कर, मी बघते पेशंटला. 36 तासाची ड्युटी. ते विना विश्रांती घेतात. 36 तासाच्या ड्युटी नंतर तिला आराम हवाच. आज विचार करून ती त्या दिवशी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. पण तिला काय माहित असेल की ती रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. अरे तक्रार करून या मॅडम, किती निवांत झोपले आहेत. कोणीतरी उठवा त्यांना. उठ. कोण आहात तुम्ही? सोडणार नाही तुला. पण आहात कोण तुम्ही? हे सोड रे, दाखवते तिला. जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या मला. वाचवा, वाचवा, वाचवा. अरे कोण वाचवत का नाही हिला? अरे कोण वाचवत का नाही हिला? अरे कोण वाचवणार? अरे कोण वाचवणार? जो गुन्हेगार आहे तो सुद्धा आपल्या समाजाचाच एक भाग आहे. जो गुन्हेगार आहे तो सुद्धा आपल्या समाजाचाच एक भाग आहे. अरे बाळा, मुलीची अशी अवस्था कोण केली? बाळा, कोण माझ्याशी? काल तर म्हणत होती, घरी येणार आहेस, आज घेऊन आणार आहेस तू. आज त्याने मला चुकीच्या उद्देशाने हात लावला. तो रोज माझा पाठलाग करत असताना मला रेपची धमकी दिली. मी आज कॉलेजला जात होते, त्याने मला तिथूनच उचललं. काल आता तरी तुम्हाला कळालं, ही लढाई फक्त आपण मेडिकल स्टुडंटची नाही किंवा त्या पीडित महिलेची नाही किंवा तिच्या घरच्यांची नाही. ही लढाई आपल्या संपूर्ण भारताची आहे, प्रत्येक मुलीची आहे, तुमच्या आईची आहे, तुमच्या बहिणीची आहे व आपल्या मैत्रिणीची आहे. अंधार पण नव्हता, आजूबाजूला गर्दी पण नव्हती. अंधार पण नव्हता, आजूबाजूला गर्दी पण नव्हती. सुनसान रस्ता पण नव्हता. खिशात माझ्या पेन, वरून अंगावर पांढरा कोट पण चढवला होता. खिशात माझ्या पेन, हातात स्टेथोस्कोप, वरून अंगावर पांढरा कोट पण चढवला होता. पण मी अशी कोणती चूक केली की ज्याची शिक्षा मला माझा जीव देऊन पूर्ण करावी लागली, की मला त्याची शिक्षा माझा जीव देऊन पूर्ण करावी लागली? अरे कधीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावणार आहे? अरे कधीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावणार आहे? जर एकत्र येऊन आपण लढलो तर आपण पापाला पण हरवू शकतो. जर एकत्र येऊन आपण लढलो तर आपण पापाला पण हरवू शकतो. लक्षात ठेवा, कधी ना कधी, कुठे ना कुठे, लक्षात ठेवा, कधी ना कधी, कुठे ना कुठे त्या ठिकाणी तुमची पण मुलगी असू शकते. त्या ठिकाणी तुमची पण मुलगी असू शकते. ठेवून मान त्या राखीचा. कारण भर सभेत रक्षा केली होती द्रौपदीची. पण द्रौपदी, आता तो हातात शस्त्र घे. कारण की आता तुला वाचवायला श्रीकृष्ण येणार नाही. कारण तुला आता वाचवायला श्रीकृष्ण येणार नाही. किससे रक्षा मांग रही हो तुम? किससे रक्षा मांग रही हो तुम जो स्वयं इस कारस्थान में है? किससे रक्षा मांग रही हो तुम इस बिके अखबारों से जो स्वयं इस कारस्थान में है? किससे रक्षा मांग रही हो तुम उन नशन दरबारों से जो स्वयं लज्जाहीन पड़े हैं वो क्या रक्षा करेंगे? जो स्वयं लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे? द्रौपदी, अब शस्त्र उठा लो तुम, क्योंकि अब ना गोविंद आएंगे, क्योंकि अब ना गोविंद आएंगे. उठो द्रौपदी, शस्त्र उठाओ. अब गोविंदाना आएंगे, अब गोविंदाना आएंगे. उस हर मौन व्यक्ति का आज आवाज उठानी होगी, क्योंकि हर औरत की लड़ाई ही खुद की लड़ाई बतानी होगी. हर औरत की लड़ाई को खुद की लड़ाई बतानी होगी. हम क्या चाहते हैं? आजादी, आजादी, आजादी. हा अत्याचार पाहून महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. हे आणि हेच सतत हेच ऐकत आलोय की महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. कशासाठी महाराजांनी यायचं पुन्हा जन्माला? महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, ते कशासाठी? स्त्रियांना, रयतेला, जनतेला, सगळ्यांना त्या स्वराज्यात सुखरूप वाटावं यासाठी. एवढंच नव्हे तर त्या स्वराज्याचं सुराज्य बनवलं. पण आजच्या लोकांनी त्याच स्वराज्याला परत एकदा नरदमांनी परत एकदा पारतंत्र्यात नेलेलं आहे. तुम्ही तरुण या स्त्रियांचा हा असावमान करता. आपल्याला शिवाजी महाराजांनी काय शिकवण दिली की परस्त्री ही माते समान असते. पण ही शिकवण फक्त पुस्तकांमध्ये लिहिण्यासाठी नाही किंवा भाषणांमध्ये बोलण्यासाठी नाही. महाराजांसारखी दाढी वाढवणे, कपाळात चंद्रकोर लावणे ही आहे आताची पिढी. आणि ही गोष्ट चांगली आहे, पण फक्त बाह्य अंगावरून महाराजांसारखे बनण्याचा प्रयत्न करू नका. तर अंतर्मनाने महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिडून स्वतःला, तरच त्यांची खरी आदरांजली.
झाला बलात्कार ती पण एक बाई होती. झाला बलात्कार ती पण एक बाई होती. तिला देखील मरणाची घाई नव्हती. तिला देखील मरणाची घाई नव्हती. तिच्या घरी सुद्धा तिची आई वाट पाहतच होती. तिच्या घरी सुद्धा तिची आई वाट पाहतच होती. जीव जाताना सुद्धा ती एवढंच म्हणत होती. जीव जाताना सुद्धा ती एवढंच म्हणत होती. व्हावी शिक्षा त्यांना, व्हावी शिक्षा त्यांना. एवढंच मागत होती, एवढंच मागत होती. जय जिजाऊ, जय जिजाऊ, बेटी बचाओ, बेटी पढाओ.